आपण काय करतो, तुम्ही समाजकारणात असाल, तुम्ही राजकारणात असाल, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल, तुम्ही एक 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 पाऊल टाकत जातात, तुम्हाला यश मिळत जातं आणि तुम्ही यशाच्या कडोच्च शिखरावरती जाता. आता फक्त एक पाऊल टाकलं की यशाच्या कडोच्च शिखरावर तुम्ही पोहोचाल. पण नियती दगा देते. पत्त्याचा बंगला जसा कोसळावा तसं यश खाली कोसळतं, भुईसपाट मिळतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं सुचत नाही. त्या प्रसंगामध्ये तुमच्या समोर फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर येते, आता सगळं गेलंय, आता कोणी साथ देणार नाही. आई वडील सुद्धा तुम्हाला या प्रसंगात साथ देऊ शकणार नाही, लक्षात घ्या. कारण मुलाच्या अपयशाने आई वडील सुद्धा कोसळलेले असतात. म्हणून डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट येते, ती फक्त आत्महत्या. म्हणून या आत्महत्येतून जर तुम्हाला परावृत्त व्हायचं असेल तर शिवचरित्रातलं एक प्रकरण तुम्हाला मदत करेल. कुठलं? पुरंदरचा तह. तुम्ही म्हणाल महाराज कसं? ऐका. त्या पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंगाला राजांनी काय दिलं? 23 किल्ले. ती सुद्धा साधे सुधे नाही बर का. 23 गड आणि 4 लक्ष उणांचा मुलूक देऊन टाकला. ते दिल्यानंतर काय सगळ्यात अवघड प्रसंग, आग्र्याच्या नजर कैदेत सापडले, स्वतःच्या बछड्या सहित सापडले, वारसदारा सहित सापडले, आपल्या पोऱ्या सहित सापडले, नजर कैदेत सापडले, शत्रूच्या मुलकात, परराज्यात. अरे राज्य गेलं, राजाही गेलाय, सगळं संपलंय, काही राहिलं नाही. जो तो म्हणू लागला शिवाजी संपला, जो तो म्हणू लागला छत्रपती शिवाजी महाराज संपले. पण तुम्हाला सांगतो, त्या पुरंदरच्या तहानंतर, त्या आग्र्याहून नजर कैदेतून निघाल्यानंतर राजांनी 300 ते 350 किल्ले मिळवले. किती? 300 ते 350 किल्ले. आणि त्याला सुवर्ण कलश राजांनी दिला. किती मोठे उदाहरण आहे. अरे सगळं धुळीला गेलेलं असताना राजांनी पुरंदरच्या तहातून पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण केलं. किती मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. पण आपण काय करतो, एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला अपयश मिळाल्यानंतर आपण खचून जातो. अरे आपण 99 प्रयत्न करतो. किती? 99. एकच प्रयत्न आपला बाकी असतो, पण तो प्रयत्न आपण करायचं सोडून देतो. पण त्या प्रयत्नानंतर आपल्याला यश मिळणार असतं, पण आपण तो प्रयत्न करत नाही. अरे राजे आग्र्याच्या नजर कैदेमधून निघाल्यानंतर त्या पुलात खानाचं वाक्य आहे. तो पुलात खान म्हणतो त्या औरंगजेब बादशाला, अरे मी राजांना कोठडीत पाहतो, तो माझ्या समोर होते, माझ्या समोर, पण देखता देखता राजे गायब झाले, हवेत गेले, जमिनीत घुसले का जमिनीत घुसले, कुठं गायब झाले कोण न जाणे, काय हुन्नर झाला, पण माझ्या समोर गायब झाले. ही ताकद राजांची होती. म्हणून जीवनामध्ये काही गोष्टीत जर तुम्हाला अपयश आलं ना, खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. राजांचं किती मोठं उदाहरण आहे तुमच्या समोर. म्हणून प्रयत्नाशिवाय